वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब। नमस्कार मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आपण बघतोय की बदलापूर शहरामध्ये जंतर मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक तरुण जे आहेत ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी त्यांनी देखील एक आंदोलन करत आहे। त्यांच्याशी आपण संवाद जो आहे तो साधणार आहोत। काय माहिती द्याल, काय सांगाल? गेले महिनाभर जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला महाराष्ट्रातले लोक, महाराष्ट्राचं सरकार कसं बदनाम करतंय हे आपण पाहिलेलं आहे। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोक ते दिशाभूल करतात। वामन म्हात्रे वगैरे हे सर्व लोक आहेत ना, म्हणजे सपोर्ट करत नाहीये। तर आज आम्ही तरुण मंडळी, आम्हाला कोणाचा म्हणजे सपोर्ट नको आहे। आम्हाला फक्त आमचा हे जे संविधान आहे तीच ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जाच्या मार्फत आम्ही इथे आंदोलनाला उभा राहिलेलो। आम्हाला राजकीय नेत्यांची कोणाचीही गरज नाहीये। एवढं सर्वसामान्य नागरिकात आम्ही कोणत्या पक्षाची निगडीत नाहीये। काही तरुण मुलं आपल्यासोबत असणार आहेत। काय सांगाल, काय आव्हान कराल बदलापूरकरांना? मला असं वाटतं की सरकार आणि प्रशासन ज्या नीट या एक्झाम बद्दल जेवढं जबाबदार आहेत तेवढंही आपले नागरिक पण तेवढेच जबाबदार आहेत। बिकॉज आपण त्यांना निवडून देतो, दॅट मीन्स आपण पण त्यांचेच एक रेप्लिका आहोत। आपण जे सर्वसामान्य लोक रस्त्यावर कचरा टाकणं, प्रशासनाला जाब न विचारणं, थुंकणे, जी पब्लिक प्रॉपर्टी आहे त्याचा गैरवापर करणे आणि निवडणुकीच्या दरम्यान जेणेकरून 2 आणि 2.5 हजारात आपण विकल्या जाऊ, तर आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, तो आपला संविधानिक अधिकार आहे। पण आपण पण कुठे एक नैतिक जबाबदारी पडते की आपण चांगले भारताचे नागरिकत्व आहोत का आणि आपण या समाजासाठी काय देणं पडतो। बिकॉज असं माझं म्हणणं आहे की समाजकारण आणि राजकारण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। आणि प्रशासन आणि जे सरकार खातं आहे त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जनतेचे सेवकच आहात। जसे आम्ही पण भारताचे प्रथमत्व नागरिक आहोत तसे तुम्ही पण जनतेचे सेवक आहात आणि आम्ही पण जनतेचे सेवकच आहोत। मालक इथे कोणच नाहीये, हा देश सर्वांचा आहे। जय भीम, जय संविधान, जय भारत। काही तरुण आहेत ते रस्त्यावर उतरताय, आंदोलन करताय, त्यांना कुठेतरी देशद्रोही जे आहे ते ठरवले जात आहे, त्याबद्दल काय बोलाल? बघा, टिप्पणी तर प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीवर येतील, उद्या तुमच्यावर, आमच्यावर, सगळ्यांवर येतील। फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की जंतर मंतरवर मी जाऊ शकलो नाही, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने, माझ्या परीने, माझे घरची लोक, जेणेकरून माझे स्टुडंट्स आहेत किंवा काही जे आपले मित्रसंगडी, ह्यांना घेऊन मी आपलं मत प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला। तो माझा संविधानिक अधिकार आहे। ते जे मत परिवर्तन करता आहेत की देशद्रोही आहेत किंवा काय, ग्राउंड लेवलला तुम्हालाही माहिती आहे मॅम की पत्रकारिता ग्राउंड लेवलला असते आणि एखाद्या ऑफिसमध्ये काय करणं असतं। तर मी त्यांना एकच आवाहन करीन, भर पावसात उभं राहून तुम्ही या ग्राउंड लेवलला जाणं, दिल्लीच्या इथल्या लोकांना जाणं आणि इनफॅक्ट इथल्या लोकांचं जे आहे ग्राउंड लेवलचं रियालिटी बघा की एक्झॅक्टली ते खरंच देशद्रोही आहेत का, सगळी जातीपंथ विसरून एकत्र देशभावाच्या भक्तीने ते येत आहेत आणि एकत्र जमाव करतात। ऍक्च्युली जनरेशन ज्या जेनजीच्या हिशोबाने मी पण त्याला सहमत नव्हतो, पण आता खरंच दिल्लीचं जंतर मंतरवरची स्थिती पाहून ते एकमेकांना स्नॅक्स असू दे, एकमेकांना सपोर्टिव्ह असू दे, या सगळ्याचा ते विचार करूनच देशाचं भविष्यवत ठरवतात। त्यामुळे मला त्याचा आनंद आहे। तर आपण सध्या तर बघितलं तर या ठिकाणी हे जे काही आंदोलन जे आहे ते आता सुरू आहे आणि इथून नंतर ते ज्या काही रॅल्या वगैरे बदलापूर शहरात निघल्या आहेत त्यांना सहभागी होणार आहे। धन्यवाद, बघत रहा आपले बदलापूर। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद।